विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्समध्ये तुमचं स्वागत आहे. दरवर्षी विचारला जाणारा प्रश्न, की आय-एम-पी क्वेश्चन देताय, आम्ही करतोय, येतील का हे प्रश्न परीक्षेत? ओके. मग जर गेल्या वर्षी हा प्रश्न विचारला गेला असेल, तर गेल्या वर्षीचाच पेपर बघूया आपण. काय आलंय परीक्षेत ते बघूया आपण. कोणते प्रश्न येऊ शकतात त्याच्यावर विचार करूया आणि एनालिसिस करायला तुम्हाला मी शिकवायला लागलोय. म्हणजे काय करणार आहे क्लिअरली सांगतो, लक्ष द्या. आता बघा, थोडासा वेळ द्या. आहे चला, ओके. पेपर आहे माझ्याकडं, आपण डिस्कशन करूया. सेक्शन डी पासून सेक्शन डी पासून मला डिस्कस करायचं आहे. ओके. हे जे स्टार करून ठेवलेले क्वेश्चन्स आहेत ना, बघा नीट ऑब्झर्व्ह करा. प्रश्न आहे, व्हॉट इज ट्रान्सफॉर्मर? माझा प्रश्न आहे, ट्रान्सफॉर्मरचे दोन टाइप कुठले आहेत सांगा. स्टेप अप, स्टेप डाउन ट्रान्सफॉर्मर. कोणत्या प्रिन्सिपलवर ट्रान्सफॉर्मर काम करतोय? वर्क्स ऑन द प्रिन्सिपल ऑफ म्युच्युअल इंडक्शन. म्हणजे दोन कॉईल आले की नाही, एक प्रायमरी आणि एक सेकंडरी. त्यात नंबर ऑफ टर्न्स वेगळे असणार आहेत. मग ट्रान्सफॉर्मरची डेफिनेशन काय? इट इज अ डिव्हाइस which is used to increase the voltage or decrease the voltage of a source. आलं का लक्षात? पण पुस्तकातली वाचा डेफिनेशन, लिहा तिथली पेज नंबर 200-300 पेजवर कुठेतरी असेल बघा. पण मेन पॉइंट काय? चला मी इथं म्हणणार आहे 1 मार्क झाला. ओके. हा पहिला मार्क. व्हॉट इज ट्रान्सफॉर्मर? आणि पण इकडे आहे ना, स्टेप अप, स्टेप डाउन ट्रान्सफॉर्मर, वर्किंग प्रिन्सिपल सगळं तेच तर आहे. मग स्टेप अप काय करतो? व्होल्टेज इन्क्रीज करतो. स्टेप डाउन डिक्रीज करतो. स्टेप अप मध्ये नंबर ऑफ टर्न्स सेकंडरीच्या जास्त असतात, प्रायमरीच्या कमी असतात. आणि इकडे उलट होतं, लक्षात घ्या. मग हे थांबा, मला ते नको आहे. तर ठीक आहे, हे आपण केलं नाही म्हणूया आपण. पण डेफिनेशन आपण सोडणार नाही हां. एक डेफिनेशन. त्याच्यानंतर इथं बघा. फ्रॉन ऑफ अ डिफ्रॅक्शन, फ्रेस्नेल डिफ्रॅक्शन. डेफिनेशनच आहेत. व्हॉट आर, आता हे जे आहे ना डिफ्रॅक्शन, सोर्स किती डिस्टन्सवर आहे ह्याच्यावर ते ठरतं, लक्षात घ्या. इथं सांगू का तुम्हाला मी? डेफिनेशन करा, डिस्टिंग्विशचा एक पॉइंट तयार होईल. त्याच्यानंतर ना तिथं वेव्हफ्रंट कोणत्या टाइपचा तयार होतो, हा एक डिस्टिंग्विशला एक पॉइंट होऊ शकतो. टेक्स्ट बुक मध्ये काढा. आणि फ्रोडॉफरची डिफ्रॅक्शनची डेफिनेशन वर दिली, त्याच्यावरूनच याची डेफिनेशन तयार करा. चला, 1 प्लस 2 प्लस 3 लिहितो मी. मार्क वाढवत जातो मी. ओके. कॅल्क्युलेट द टर्मिनल वेलॉसिटी. चॅनल फॉलो करताय ना? गेल्या 2 दिवसात टर्मिनल वेलॉसिटीचं एक्सप्रेशन दिलंय. बघितलं का नाही? पहिल्यांदा बघा. 2/9 आर स्क्वेअर जी रो मायनस सिग्मा अपॉन कोएफिशियंट ऑफ विस्कॉसिटी. फिनिश. फॉर्म्युला तर लिहा ना. पण त्याचे मार्क मी काउंट करत नाही. डिस्टिंग्विश बिटवीन स्ट्रीमलाईन फ्लो, टर्ब्युलंट फ्लो. इथं मी 2 मार्क काउंट करून 5 लिहितो. ह्या 3 मध्ये 2 ॲड करतोय. डिस्टिंग्विश आला की नाही? बरं, जर मी तुम्हाला फ्रेस्नेल डिफ्रॅक्शन, फ्रॉनहोफर डिफ्रॅक्शनचा डिस्टिंग्विशचा प्रश्न तुम्ही केला असेल, तर डेफिनेशन लिहू शकताय की नाही? बरं, हे टार्गेट आहे तुम्हाला 10 वाजेपर्यंत. नेक्स्ट व्हिडिओ 10 वाजता मिळणार आहे तुम्हाला. 10 वाजेपर्यंत तुम्हाला हे सगळे प्रश्न करायचे आहेत. माझ्यावर तुम्ही अभ्यास करताय. बघा, 5 मार्क झाले. ओके. डिफाईन 7 मार्क. आयसोथर्मल प्रोसेसमध्ये टेम्परेचर कॉन्स्टंट असतं. एडियाबॅटिक प्रोसेसमध्ये ती थर्मली इन्सुलेटेड असते. हीट एंटर किंवा एक्झॅक्ट बाहेर जात नाही त्याच्यात. क्यू इक्वल टू 0 असतं. 7 मार्क झाले. ओके. स्टेटमेंट, पॅरलल ॲक्सिस स्टेटमेंट लिहा ना. 8 मार्क. पण प्रश्न सेक्शन डी मध्ये 4 मार्काला आलाय. डायग्राम नाही काढू शकत. माझ्या YouTube चॅनल, आपलं YouTube चॅनल आहे. आपल्या YouTube चॅनलवरती सगळ्यात मुलांना आवडलेला व्हिडिओ आहे पॅरलल ॲक्सिस थेरम. प्लीज बघा. प्लीज बघा, लक्षात घ्या. ओके. हे तर मी एकच मार्क अजून एक ॲड करू का रे? निदान डायग्राम तर कराल ना बाळांनो तुम्ही. चला, 9 मार्क आपल्याला पडणारच आहे. हे जाऊ दे न्यूमेरिकल, हे जाऊ दे न्यूमेरिकल. सोपे आहेत, नाही पकडत मी. हे जाऊ दे न्यूमेरिकल, काही हरकत नाही. हे पण न्यूमेरिकल मला नाही अटेम्प्ट करायचं. ओके. आइन्स्टाईन्स फोटो इलेक्ट्रिक इक्वेशन. 10 मार्क झाले. ओके. 10 मार्काला नाही येते. 1 मार्क मी फक्त ॲड केलाय. हाफ mv स्क्वेअर मॅक्स, मॅक्सिमम कायनेटिक एनर्जी इक्वल्स टू h म्यू मायनस वर्क फंक्शन. ओके. म्हणजे एनर्जी ऑफ फोटॉन. एक्सप्रेशन फॉर ऑर्बिटल मॅग्नेटिक डायपोल मोमेंट. सेक्शन सी संपला का रे? ओके. हाय, अजून चालूच आहे. म्हणजे सांगू का? इथं मी 3 मार्क काउंट करणारच आहे. पडलेच पाहिजेत तुम्हाला. फॉर्म्युला आहे EVR अपॉन 2. मॅग्नेटिक मटेरियल इन 10 मिनिट्स नावाचा एक व्हिडिओ आहे. राहू दे रे, तुम्ही पुस्तक उघडून बघा. सोपं आहे एक्सप्रेशन. 13 मार्क झाले. ओके. पण करणार आहेच की तुम्ही. पिरियड. पुन्हा मी 3 मार्क ॲड करणार, सोडणार नाही. तर सिंपल पेंडुलमचा प्रश्न केलाय आपण. कोनिकल पेंडुलम केलंय. व्हर्टिकल सर्क्युलर मोशन केलंय. रोलिंग मोशन केलंय. पॅरलल ॲक्सिस थेरम केलंय. आपण पहिला टॉपिक, पहिले 5 टॉपिक बऱ्यापैकी छान केलेत, लक्षात घ्या. 16 मार्क झाले. ओके. हा फेवरेट पेपर नाही काउंट करत मी. फॅरेज ब्लॅक परफेक्टली ब्लॅक बॉडी.
एकच मार्क काउंट करतोय. 17 झाले मार्क. ठीक आहे. त्याच्यानंतर वेल ऑफ डेथ. न्यूमेरिकल जमलंच पाहिजे 2 मार्काचं ते 19 मार्क. पुस्तक उघडून बघा. पुस्तकातलंच न्यूमेरिकल जसंच्या तसं आहे. ओके. 19 मार्क. करणार आहे तुम्ही हाफ लाईफ टाईम, रेडिओ ऍक्टिव्ह डीके, लॉ ऑफ रेडिओ हाफ लाईफचं फॉर्मेशन इथं लॅम्बडा आहे बरं का 0.693 अपॉन लॅम्बडा म्हणजे 21 मार्क झाले. डी ब्रॉग्लीज वेव्हलेंथ ठीक आहे जाऊ दे त्याला नको आहे मला हे पण नको आहे. लॉ ऑफ लेंथ आणि लॉ ऑफ लिनियर डेन्सिटी किती मार्क झाले होते मागाशी आपले 21 आणि हे 2 प्रश्न झाले 23 मार्क. पीव्ही डायग्राम 24 मार्क. ओके. 2 डेफिनेशन आहे इंडक्टिव्ह रिएक्टन्स एक्सेल कॅपॅसिटिव्ह एक्सी 26 मार्क. ईडी करंटची डेफिनेशन आहे 27 मार्क झाले लक्षात घ्या. कंडिशन फॉर स्टडी इंटरफरन्स पॅटर्न करणार आहे आपण 29 मार्क. अजून एमसीक्यू व्हीएससी धरल्याच नाहीयेत. मग आता मला सांगा आयएमपी क्वेश्चन देतोय येतात का नाहीत? डिस्टिंग्विश हुडकाना व्हिडिओ ठीक आहे जमलं तर देतो तुम्हाला शोधून डिस्क्रिप्शन मध्ये. डिस्टिंग्विशचे 22 प्रश्न दिलेत मी. लॉ 21 दिलेत लागोपाठ 2. अरे फिजिक्सच्या आयएमपी क्वेश्चन मध्ये मी अपलोड केलेत त्याच्यातच आहेत. आणि डेफिनेशन 50च्या वर दिलेत. 30 मार्काचा पेपर अटेम्प्ट होतोय. थोडा थोडा नाही 30 मार्काचा. डिफाईन गायरोमेट्रिक रेशो अजून आहे की रे बाळांनो? हे लॉजिक गेट एक आउटपुट एक इनपुट नॉट गेट आहे लक्षात घ्या. ओके झाले 30 मार्क. ओके. गायरोमॅग्नेटिक रेशो 31 मार्क. डिफाईन पोटॅन्शियल ग्रेडियंट ओके 32 मार्क. स्टेट एंड करेक्शनचा फॉर्म्युला येत नाही जाऊ दे 32 मार्क झाले म्हणूया आपण. म्हणजे थोडक्यात 30-35 मार्काचा पेपर मी एक बी न्यूमेरिकल धरलं नाही बाळा त्यात. पॅरालॅक्सिस थिअरमला एकच मार्क काउंट केलाय. तुमच्या लक्षात आलं का म्हणजे 30-35 मार्क अजून हे पण बघितलंच नाही पण हे जे क्वेश्चन्स आहेत ना खूप सोपे आहेत. बघा इथं लॉच विचारलाय कोएफिशियंट ऑफ ऍब्सॉर्प्शन. ओके कोएफिशियंट ऑफ ऍब्सॉर्प्शन इक्वल्स टू कोएफिशियंट ऑफ इमिशन. हे जे आहे ना हा क्रिचॉफ्स लॉ ऑफ रेडिएशन आहे. मग 10 वाजेपर्यंत तुम्हाला क्रिचॉफ्स लॉ ऑफ रेडिएशन करायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला सांगू का बार मॅग्नेट टी इक्वल्स टू 2 पाय अंडर रूट आय अपॉन म्यू इंटू बी असं ऑसिलेशन मध्ये आहे. एम इंटू बी असं मॅग्नेटिक मटेरियल मध्ये 2 डेरिव्हेशन आहेत आपण घेतले तुम्ही ते करा. ओके हे सर्क्युलर मोशन मध्ये कायनेटिक एनर्जी कॉन्स्टंट असते लक्षात घ्या. सोप्या एमसीक्यूज आहेत. बरं आता पटलं का माझं? देतील देतोय ते प्रश्न येणार का? येणार का? अरे कुठला एक्झामिनर मला सांगा डेफिनेशन सोडेल का तो? नाही तो विचारणार लॉ किंवा लॉ वर बेस्ड न्यूमेरिकल विचारेल. ओके. त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो डिस्टिंग्विशचे प्रश्न करू तेव्हा डिस्टिंग्विशर आधारित डेफिनेशन लिहायला सुद्धा जमू शकते आपल्याला. बर हे झाल्यानंतर मी तुम्हाला सांगतो याच्यावर आधारित छोटी छोटी न्यूमेरिकल्स तेवढी तर अटेम्प्ट करू शकतोय आपण. आणि हे सगळं झालं की तुम्ही ज्याच्या मागे लागतं ते डेरिव्हेशन. पेपर पॅटर्न बदललेला आहे. तो असाच येणार आहे यावर्षी हे लक्षात घ्या. सगळेच्या सगळे डेरिव्हेशन जर विचारले तर अशक्य आहे मुलांना चांगला स्कोर होणं. आणि ते पॉसिबल नाही आहे हे लक्षात घ्या. गेले 5 पेपर बघा पॅटर्न बदललेला आहे. मग चला मी आता होमवर्क दिलाय. हा पेपर तुम्हाला सांगतो जुलै 2023 चा आहे. आणि हे बघा असं हे जे आहे ना रेड बॉक्स कॉन्स्टंट म्हणून आपण आता हे कॉन्स्टंट सगळे सुरुवातीलाच तुम्हाला दिलेले असतात लक्षात घ्या पेपरच्या अगोदर. 2023 चा पेपर आहे जुलैचा पेपर आहे. करा. पेपर तुमच्याकडे नसेल तर मी हे डिस्कशन द्यायचं बघतोय मी लक्षात घ्या. आपण मला ते करून दाखवा 10 वाजेपर्यंत हे एवढे प्रश्न होतील का? अरे नक्की होतील. मग काय करायचं जर अगोदर झाले प्रश्न तर आमचे थोडा वेळ घेऊ का केमिस्ट्री? अरे राहू दे ते केमिस्ट्री. करू आपण फिजिक्स नंतर. केमिस्ट्री आणि मॅथ्सला मध्ये-मध्ये घुसवू नका. फक्त फिजिक्स करा हे लक्षात घ्या. ओके. आणि जर आता मी तुम्हाला सांगतो की ह्यातले तुम्ही जे आहेत ते लॉ तुम्ही केले. बाकीचे लॉ बाकीचे डिस्टिंग्विश करा ना बाळांनो करा. करा. हा बघा ही स्ट्रॅटेजी कोणासाठी आहे? घाबरलेल्या मुलांसाठी. होईल का माझं? मी काही केलं नाहीये. अरे होणार ना. तू कर ना. ठीक आहे मग कराल तुम्ही नक्की. ऑल द बेस्ट.